श्री गुरुलीलामृत अध्याय 3 कथासार श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज. मित्रांनो, अध्याय 3 मध्ये गुरुनाथांच्या महान लीलांचे वर्णन आहे, ज्यामध्ये भक्तीचा मार्ग, गुरूंचे महत्त्व आणि त्यांच्या कृपामुळे साधलेल्या चमत्कारांचे उदाहरण दिले आहे. हा अध्याय भक्तांना श्रद्धा आणि शरणागतीचा खरा अर्थ समजावतो. मुख्य कथा आणि घटना. गुरुनाथाचे निर्गुण आणि सगुण स्वरूप. या अध्यायात गुरुनाथांच्या अद्वितीय स्वरूपाचे वर्णन आहे. ते निर्गुण निर्विकार असून भक्तांसाठी सगुण रूपात प्रकट होतात. श्रद्धेची परीक्षा. एका भक्ताने गुरुनाथांच्या चरणी संपूर्ण विश्वासाने प्रार्थना केली. त्याच्या श्रद्धेची परीक्षा घेण्यासाठी गुरुनाथांनी त्याला काही अडचणी दिल्या. त्याने संकटातही श्रद्धा कायम ठेवली. त्यामुळे गुरुनाथांनी त्याचे सर्व कष्ट दूर केले. अहंकाराचा नाश. अध्यायात एका गर्विष्ठ व्यक्तीची कथा आहे. त्याला आपल्या धनाचा आणि बुद्धीचा गर्व होतो. गुरुनाथांनी त्याला नम्रतेचे महत्त्व शिकवून त्याचा अहंकार नष्ट केला. गुरूंची कृपा सर्वांवर सारखीच. गुरुनाथ कोणत्याही भक्ताला वेगळे वागवत नाही. जो गुरूंवर श्रद्धा ठेवतो त्याला त्याच्या कृपेचा लाभ होतो. मुख्य शिकवण. श्रद्धा आणि सबुरीचे महत्त्व. जीवनातील अडचणीवर मात करण्यासाठी गुरूंच्या चरणी संपूर्ण श्रद्धा आणि सबुरी आवश्यक आहे. अहंकाराचा त्याग. अहंकारामुळे साधनेत अडथळा येतो. नम्रता आणि साधनेपणामुळेच खरा आध्यात्मिक विकास होतो. गुरूंच्या शिकवणीचा स्वीकार. गुरूंच्या मार्गदर्शनाखाली जीवनावर योग्य मार्गाने पुढे जाणे महत्त्वाचे आहे. अध्यायांचा संदेश. गुरुनाथांची कृपा सर्वांवर समान आहे. भक्ती आणि शरणागतीनेच जीवनातील संकटे दूर होतात. त्यांनी दिलेला श्रद्धा आणि सबुरी या संदेशाचा प्रत्येक भक्ताने अनुसरावा. श्री गुरुदेव दत्त. जर मित्रांनो ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या जवळील लोकांना श्री गुरुलीलामृतांचा कथासाराचा लाभ घेण्यास सांगा. धन्यवाद.